माधुरी जेव्हा लग्न होऊन आली तेव्हा साधी, सोज्वळ, लाजरी अशीच मुलगी होती. कोणासमोर मान वर करून बोलण्याची तिची हिंमत होत नव्हती. तिच्या माहेरकडील परिस्थिती तशी बेताचीच, पण खूप लाडाची होती ती. पण तिच्या साध्या आणि सरळ स्वभावाचा सासरकडच्यांनी फायदा घेतला होता. तरीही ती कोणालाही एक शब्द न बोलता सर्वांसाठी प्रेमाने, आपुलकीने सर्व करत. सासूबाई तिला नाही तसं बोलून तिचा पान उतारा करत, तरीही त्यांना आई आई म्हणून त्यांच्या पुढे मागे करत. माधुरीचं शिक्षण मुळातच कमी, जेमतेम 7वी-8वी केलेली, त्यामुळे बाहेर पडण्याचा काही प्रश्नच नव्हता. तरीही ती घरातील चोख कामे करत सासूबाईंना काही बोलण्याचा चान्स देत नसे. तरीही सासूबाई काही ना काही कुरापती काढतच राहत. एक दिवस माधुरीला बेसनाचे लाडू खूप खाण्याची इच्छा झाली होती. तिने ते करायला घेतले. घरातील लोण्याचं खमंग तूप तिने काढले होते. त्या तुपाच्या वासानेच तिला लाडू करण्याचा मोह आवरला नाही. सासूबाई बाहेरून येईपर्यंत तिचे लाडू वळायचे चालले होते. सासूबाई येताच त्यांना माधुरीने केलेला हा लाडूचा घाट पाहून संतापल्याच. तुला काही कळतं का? तूप काय तुझ्या घरून आणलं आहे का? तुझी लाडू करण्याची हिंमतच झाली कशी? मला न विचारता तू केलंसच कसं? माधुरी थरथर कापत होती. त्यांनी ते लाडू घेतले, कपाटात ठेवून दिले. त्या ते लाडू खात पण माधुरीला एक लाडू पुन्हा दाखवला नाही. पुन्हा तिने काही करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्या दिवशी ती खूप रडली. तरीही ती सगळं विसरून सासूबाईंना आई आई म्हणून बोलायची. माधुरीला तूप खूप आवडायचं. तुपातले कोणतेही पदार्थ तिच्या खूप आवडीचे होते. त्या दिवसानंतर सासूबाईंनी ठेवलेला तुपाचा डबाही तिला दिसला नाही. सासूबाईंच्या नव्या स्वभावाशी त्या दिवसापासून तिला ओळख झाली. तिला सर्व कळूनही न कळाल्यासारखं ती वागू लागली. माधुरीला पुढे 2 जुळी मुले झाली. त्यांचं संगोपन करता करता दिवस कसे जायचे तिला समजायचेही नाही. नवऱ्याचे दिनेश चेतस तिच्याकडे आणि मुलांकडे कमीच लक्ष. कामामुळे तो सतत व्यस्त राहत. आज तिला मन मारून सर्वांची मनं जपून केलेल्या संसाराला 20 वर्ष झाली होती. या 20 वर्षात कितीतरी घडामोडी झालेल्या होत्या. माधुरीच्या स्वभावात काडीचाही बदल मात्र झाला नव्हता. यात सासूबाईंचा सहवास तुटलेला होता. त्या देवाघरी निघून गेल्या होत्या. त्यांच्या एका सुटकेसमध्ये माधुरीला पत्र सापडले. ती पत्र अगदी मन लावून वाचत होती. माधुरी, तू खूप चांगली सून मिळालीस ग मला. पण मला तुझी आई कधीही बंद आलं नाही. तू या घरातील लोकांसाठी, घरासाठी खूप काही केलंस, पण आम्हाला मात्र त्या बदल्यात तेवढंच प्रेम नाही देता आलं तुला. तुझ्या साध्या स्वभावाचं खूप वाईट वाटायचं, पण तुला दाखवलं नाही, कारण तू डोक्यावर चढून बसू नये म्हणून. माधुरी, पण तुला एक सांगायचंय की तुझा साधा स्वभाव बदल, स्वतःसाठी जग. हे जग खूप स्वार्थी आहे ग. तुझी आई बनून सांगते. बाळा, आजारपणात माझ्यासाठी खूप काही केलंस. रात्र माझ्यासाठी जागायचीस. तुझ्या जागेवर कोणी असती तर एवढं कोणीच केलं नसतं. माझ्याकडून तुला काही देता आलं नाही ग. मला माफ कर माधुरी. पुन्हा सांगते, खंबीर हो जरा बाळा. ते तू केलेले बेसनाचे तुपातील लाडू, तेव्हा मी तुझ्याशी जे वाईट वागले त्याचा मलाही खूप पश्चाताप झाला. मी तुपाचा डबा तुझ्यापासून लपवून ठेवला. आजारपणात मात्र तू मला तुपातले पदार्थ खाऊ घातलेस. खूप वाईट वागले ग तुझ्याशी. त्या दिवसापासून तू तूप किंवा तुपाचे पदार्थ कधीच तोंडात घातलेला दिसला नाही. माफ कर मला. पोरी, मी खूप निर्दयी आहे. पत्र वाचून माधुरीच्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं. सासूला चूक खूप उशिरा समजली होती. तेव्हा वेळही निघून गेली होती. सासू गेल्यावर माधुरीचा नवरा दिनेश तिच्याशी चांगलं वागत होता. 2 मुलं हाताखाली आली होती. लग्नासाठी स्थळही पाहायची चालली होती. एक गरीब घरची सून माधुरीच्या हाताखाली आली. सुरुवातीला खूप छान चाललं होतं. आरती म्हणजे नव्या नवरीची खूप हौसमौस केली. नंतर मात्र आरतीने तिचे गुण दाखवायला सुरुवात केली. माधुरी शांत बसणारी, तिच्या परीने आरतीला होईल तेवढी खूप मदत करायची. आरतीची मात्र कामाबद्दल अपेक्षा वाढू लागल्या होत्या. आरतीने एक दिवस बोलूनच दाखवलं, नाही एवढ्या सगळ्यांचं करायला जमणार. तरीही माधुरी एक शब्द न बोलता निमूटपणे सगळी कामं स्वतः करू लागली. सून येऊनही तिला सगळी कामं करावी लागत. आरती निवांत उठत. तरीही तिला सासूने रूममध्ये चहा नाश्ता द्यावा हेही अपेक्षा होती. माधुरीचा नवरा दिनेश न राहून एकदा बोललाच, आरती, तुला कळतं का कशी वागतेस? सुनेची कर्तव्य तू पार पाडलीच पाहिजे. सुनेने घर आणि घरातील लोकांची काळजी घेतली पाहिजे.
मुलानेही म्हणजे अभयनेही वडिलांना साथ दिली. तुला कधी समजणार आरती? पुढे दोघे शांत झाले. दिनेशला भूतकाळातील गोष्टी आठवल्या. माधुरीने केलेले घरासाठी, घरातील लोकांसाठी सर्व त्याला आठवू लागलं. तिच्यासाठी साधं त्याच्याकडून तेवढं प्रेमही मिळालं नव्हतं. आपण किती चुकीचं वागलो याचा त्याला पश्चाताप होत होता. माधुरीने मात्र कुटुंबाला तिच्या प्रेमाने बांधून ठेवलं होतं. तिला मात्र तशी सून मिळाली नव्हती. दिनेशच्या सासऱ्यांच्या बोलण्याने आरती शेवटी खजील झाली आणि कामे करू लागली. तिच्या मनात सासूबद्दल राग, द्वेष होताच. तीही आता नवऱ्याने काही खायला आणले की सर्वांपासून लपवून ठेवत. एकदा तुपाचा 1 किलोचा डबा माधुरीच्या समोर मुलाने आणला होता, पण तो मात्र संध्याकाळी दिसेनासा झाला. त्यावेळेस ही माधुरी कोणालाही काही न बोलता शांत बसली. आरतीला तशी छोट्या छोट्या गोष्टींवरून कांगावा करायची सवय होती. माधुरीलाही तिच्या स्वभावाचा कंटाळा आला होता. आरतीमध्ये जराही समजूतदारपणा नव्हता. माधुरीला मात्र सासू असून तिलाच समजून घ्यावं लागत. आरती गरीब घरची समजदार असेल असं माधुरीला वाटलं होतं, पण हे उलटच झालं होतं. दिवसेंदिवस आरती सर्वांच्या नजरेतून उतरत चालली होती. अभयला मात्र मनातून सतत वाटत, आरतीला कसला जाच त्रास नसताना कितीही निष्ठुरपणे वागते. आरतीला किती वेळा तरी समजून घेतलं तरी हिच्या स्वभावात काही फरक पडत नाही. त्याला उलट तिच्याशी लग्न केल्याचा पश्चाताप वाटत होता. अभयने लग्नानंतर तिलाही हव्या तशा साड्या, दागिने, ड्रेस नाही ते तिला जे हवे ते हौसेने घेतले होते, पण ही कधीच समाधानी नव्हती. सर्वांकडून हिच्या अपेक्षा जास्तच होत्या, पण ही मात्र कोणासाठी काहीच करायची नाही. सगळ्यांच्या अपेक्षा भंग झाला होता तिच्या बाबतीत. माधुरीला वयोमानानुसार दम्याचा त्रास सुरू झाला होता. एक दिवस आलेल्या दम्याच्या अटॅकमध्ये माधुरी जग सोडून गेली. तिचा नवरा, मुलं खूप हळहळली. आरतीला मात्र त्याचं काहीच गांभीर्य, दुःख नव्हतं. माधुरीला जाऊन वर्ष होत आलं होतं. एक दिवस आरतीने माधुरीचा कप्पा आवरायला घेतला. त्यात माधुरीच्या सासूने लिहिलेली चिठ्ठी आरतीच्या हाती लागली. ती चिठ्ठी वाचताना आरतीच्या डोळ्यात अश्रूंचा पाझर फुटला. सासूने किती हाल अपेष्टा सोसल्या आहेत तिच्या लक्षात आलं. ती किती निर्दयीपणे सासूशी वागली होती याचाही तिला पश्चाताप झाला होता. पण वेळेबरोबर सासूही निघून गेली होती. त्यामुळे पश्चाताप करूनही काही उपयोग नव्हता. 2 दिवसांनी माधुरीचं वर्षश्राद्ध होतं. तिला जाऊन वर्ष होत आलं होतं. सकाळी सकाळी आरतीने वर्षश्राद्धाची तिच्या हाताने सर्व तयारी केली होती. जिवंतपणी तिच्याकडून काही झालं नव्हतं. ते पत्र वाचल्यामुळे तिच्यामध्ये फरक पडला होता. तिने आज सगळे गोड पदार्थ तुपातले केले होते. माधुरीला तूप आणि तुपातील पदार्थ आवडायचे म्हणून तिने जेवायला म्हणून तिच्याच नात्यातील नीताला बोलावले. सर्व जेवणाची तयारी झाली होती. तिने नीताला हळदी कुंकवाचा मान देऊन जेवायला बसवले आणि तिला तुपाचा वास आला. तसं तिने तुपातील गोड पदार्थ सगळे काढून टाकले, कारण तूप तिला आवडत नव्हते. म्हणून तिने बिन तुपाचे पदार्थ खाऊन ती जेवण करून निघून गेली. आज झालेल्या प्रकारामुळे आरती खूप रडली. शेवटी सासूने देवाघरी गेल्यानंतरही तिला माफ केलं नव्हतं. जिवंतपणी नात्यांची जाणीव असेल तर पुन्हा पश्चातापाची वेळ येत नाही.